सर्व कोकणकर आहोत आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे जीवनबुवा की गौरी गणपती सणाला चोहीकडे आनंदी आनंद असतो की गौरी गणपती सणाला चोहीकडे आनंदी आनंद असतो आणि वर्षाने मोठ्या हर्षाने गणराया घरी चंदनी पाटावर बसतो कधी मयुरावर तर कधी सिंहासनावर बाप्पा शोभून दिसतो की कधी मयुरावर तर कधी सिंहासनावर बाप्पा माझा शोभून दिसतो आणि हातावर लाडू ठेवताच गणराया बाप्पा माझा गालातल्या गालात असतो अगदी 8 दिवसावर गणपती बाप्पा या ठिकाणी येणार आहेत आणि प्रत्येकाच्या घरी अख्ख्या निसर्गामध्ये जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण चैतन्य निर्माण झालेलंच आहे फक्त बाप्पाची आता वाट कशी पाहतोय नक्की लक्ष द्या ती सुवासिनी काय म्हणते जीवनबुवा एक वर्षान लई हरिशान अहो एक वर्षान लई हरिशान घरदार सजलई माझ ती घरातली आई ती घरातली आजी ती ताई काय म्हणते अगं एक वर्षान लई हरिशान घरदार सजलई माझ घेऊन हातात आरतीचं ताट करून शृंगार साज ती कल्पना करा आपल्या घरातली आई ताई माई अंगणात उभी आहे ती काय म्हणते अगं एक वर्षान लई हरिशान घरदार सजलई माझ घेऊन हातात आरतीचं ताट करून शृंगार साज मग ती काय म्हणते माझा येणार ग लाडाचा श्री गणराज माझा येणार ग लाडाचा श्री गणराज
माझा श्रीगंगा येईल कधी मी त्याचे दर्शन घेईन आणि म्हणून मला काय म्हणायचंय मूर्ती माझ्या मनाची त्याला पाहिजे कधी इच्छा मनाची गौरी गणपती सणाची वाट पाहतोय भक्त बाप्पाच्या दर्शनाची सगळी सुरांचा स्वागत भूमी आवाज सगळी सुरांचा स्वागत भूमी आवाज आता येणार ग येणार ग आता येणार ग मला येणार ग लाडाचा स्वीकार प्रथम पूजेचा मान या श्री गंधर्वाला आहे आणि त्याचे चरण पूजन केल्याशिवाय या संस्कृतीला आशीर्वाददायी शुभ कार्य नाही आणि म्हणून याकडे काय म्हणत आहे श्री गणराया पहिला पूजेचा मान साऱ्या देवामधी त्याची मूर्ती लय छान आता येणार हो लाडाचा श्री गणराज